नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आज आपण आलेलो आहोत बेंगलोर पॅलेसला. बेंगलोरमध्ये स्थित असणाऱ्या या बेंगलोर पॅलेसला आलेलो आहोत. तर पाहताय तुम्ही, हे गेट आहे बेंगलोर पॅलेसचं आणि इथं जायला आपल्याला 270 रुपये फी आहे आतमध्ये. शक्यतो मला वाटतं व्हिडिओग्राफी आतमध्ये अलाउड नाही आहे. तर आता बघूया आपण कसा आहे पॅलेस आणि कसं. झाडी तर बाहेरून खूप भरपूर दिसते, हिरवीगार झालेली. पाहताय तुम्ही, खूप छान असं वातावरण आहे. तर पाहता मित्रांनो, बेंगलोर पॅलेस ही एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, खाजगी मालमत्ता असून यामध्ये आपल्याला 270 रुपये फी आहे. तर हे गेट आहे. 10 वाजता सकाळी सुरू होतं हे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 असं हे टायमिंग आहे इथलं. इथे लिहिलेलं आहे फोटोग्राफी ऑन परमिशन. आतमध्ये बाहेर तर फोटोग्राफी करू शकतो आपण, पण आतमध्ये करू शकत नाही असं ते सिक्युरिटीने आता सांगितलं आहे. तरी पण आत बघूया आपण, आपल्याला शक्य तितकं आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आतमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. पाहताय तुम्ही, हिरवीगार झाडी, हिरवीगार झालेलं असं गवत, खूप असं सुंदर वातावरण आहे. आज ऊन कसलंसुद्धा नाही आहे. आता आपण प्रवेश केलेला आहे आणि आता आतमध्ये जाणार आहोत. पाहताय तुम्ही. तर आत आपण निघालेलो आहोत. आतमध्ये एंट्रन्स असा आहे, सुरुवातीला झाडी एकदम हिरवीगार, त्याचप्रकारे गवत हिरवगार आहे. तर इथली झाडी मला खूप आवडलेली आहे, कारण हिरवीगार अशी गर्द झाडी आहे. खूप जुनी झाडं आहेत असं झाडावरून वाटतंय. तर खूप जुनी झाडं आहेत आणि एकदम असं मस्त असं वातावरण आहे. पण थोडा थोडा कचरा इथं टाकलेला आहे. ते जर स्वच्छ ह्याने ठेवलं तर खूप छान आहे वातावरण. वाहनं लावण्यासाठी सोय आहे. तर स्वच्छता आहे इथं भरपूर. इथं पार्किंगची सुविधा आहे पर्यटकांना येण्यासाठी. आतमध्ये ॲटोसुद्धा आहेत. बाहेरच्या देशातून सुद्धा इथं लोक येतात. प्रशस्त असा हा बगीचा. तर आतमध्ये आपल्याला छायाचित्रांमध्येच फोटोग्राफी करण्यास फक्त परमिशन घ्यावी लागते, परवानगी घ्यावी लागते. बाहेरून सुंदर असं दिसणारा हा देखावा पाहताय तुम्ही. तर इथं विविध सुरक्षा रक्षक सिक्युरिटी आहेत. आपल्याला परवानगी घ्यावी लागते जर आपल्याला छायाचित्रण म्हणजे व्हिडिओग्राफी करण्यासाठी. तर बाहेर तर आपण करत आहोत, त्याचे चार्जेस किती आहेत बघू. जमलं तर आतमध्ये करूया किंवा शक्यतो परमिशन नसू शकते. इथं आपल्याला सुरक्षा तपासणी वगैरे आहे आणि शक्यतो व्हिडिओग्राफी अलाव नाही आहे आतमध्ये असं मला वाटतंय. पॅलेस, तर इथं लिहिलेलं आहे फोटोग्राफी प्रोहिबिटेड इनसाइड द पॅलेस, फेल्युअर टू कंप्लाय विल अट्रॅक्ट पेनल्टी. तर फोटोग्राफी केली तर आतमध्ये आपल्याला शक्यतो पेनल्टी द्यावी लागू शकते. आपल्याला तिकीट घेण्यासाठी रांग आहे. तर आता या रांगेत आपण उभा राहिलेलो आहोत. तर इथं तिकीट देत आहेत ते आणि इथं आतमध्ये प्रवेश आहे. तर विदेशातून सुद्धा पर्यटक आलेले आहेत. अशा प्रकारे आतमध्ये आपण आलेलो आहोत. तर यापूर्वी आपण जर फी भरून परमिशन होती फोटोग्राफीला आतमध्ये, पण सध्या आता त्यांनी फी भरून सुद्धा परमिशन दिलेली नाही आतमध्ये, त्यामुळं आत आपण फोटोग्राफी केलेली नाही काय. तर बाहेर तुम्ही पाहू शकता, हे सुंदर असं दिसतंय बाहेरून, पण आतमध्ये तुम्ही जर गेला तर पाहू शकता तुम्ही असं सुंदर एकदम दिसायला खूप दिसतंय. दोन बाजूला असे मनोरे दिसत आहे सगळे. तर सुंदर असं दिसतंय. पण हे जर तुम्ही आत जाऊन जर पाहिलं तर आत काय आहे, विविध म्हणजे हा जो प्रायव्हेट प्रॉपर्टी ज्यांचे आहे त्यांचं म्हणजे जुनं ज्या राजे महाराजे जे होते त्यांचे वारस वगैरे सगळ्यांचं फोटो वगैरे, सगळ्या त्यांच्या आठवणी, कपडे वगैरे सगळं आहे असं. तर तुलना करता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे गड किल्ले वगैरे आहेत, तर ह्याची आणि यांची तुलना होऊ शकत नाही. ह्यापेक्षा जबरदस्त आहेत आणि खूप सुंदर असे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत. तर हे पण सुंदर आहे, बाहेरून दिसायला खूप सुंदर आहे. आतसुद्धा मूर्त्या वगैरे जुन्या काळातल्या, त्याचबरोबर राजे महाराजांनी वापरलेलं वस्तू किंवा सामग्री काय असेल ती आहे. इथं स्वच्छता खरंच त्यांनी खूप स्वच्छता राखलेली आहे. अशा प्रकारे
हिरवीगार गर्द झाडे आहे, पक्ष्यांचे आवाज, त्याचबरोबर फुलपाखरं आणि सुंदर असं वातावरण. याने निसर्गरम्य असं वातावरण आहे. त्यामुळं हे बघायला सुद्धा आपल्याला म्हणजे मन शांती होते. याबद्दल माहिती सांगायची झाली तर ही खूप जुनं बांधकाम आहे. जुनं बांधकाम असून जुन्या काळातल्या राजे महाराजांचं हे वास्तव्यात असलेलं ठिकाण आहे. आता आपण दुसरं कुठलं तरी एखादं ठिकाण आहे तिथं जाणार आहोत आणि ते एक्सप्लोर करणार आहोत. तर जाऊया आपण, बघूया. बेंगलोर पॅलेस म्हणजेच बेंगलोरचा राजवाडा आपण पाहिलेला आहे संपूर्ण. आणि आता आपण इथून निघण्याच्या मार्गावर आहे. तर आता दुसरी जागा म्हणजे दुसरं प्लेस चांगली कोणती ते आपण ठरवणार आहे. तर बघूया, अजून काय ठरलेलं नाही. चला तर मग लवकरच बघूया, भेटूया दुसऱ्या एका सुंदर अशा ठिकाणी. तर मित्रांनो, अशा प्रकारे दुसरं ठिकाण आपण आलेलो आहे, लालबाग बॉटॅनिकल गार्डनला. तर पाहताय तुम्ही आता मागं एंट्री गेट आहे, 25 रुपये एकाला तिकीट आहे. तर आता आपण जाणार आहोत आतमध्ये. तिघांचं तिकीट काढलेलं आहे, 50 रुपये एकाला तिकीट होतं. तर आता तिकीट काढलेलं आहे आपण इथं काउंटरला मागं आणि जात आहोत आपण आता बॉटॅनिकल गार्डनमध्ये. मोठमोठाली झाडं, त्याचप्रकारे असं हे तलाव आहे मोठा, खूप मोठा आहे. त्यामध्ये बदकं, त्याचबरोबर छोटी छोटी फुलांची झाडं, मोठी झाडं, सुंदर असं वातावरण आहे. तर बांबूच्या थंडगार सावलीत बसण्यासाठी इथं जागा आहे बसायला. हिरवगार असा बगीचा, बांबूचं हे हिरवगार बेट, उंच उंच शोभेची झाडं, गर्दाची झाडी आहे सर्वत्र. बघू शकता. हारलं नाही उदाहरण. आजही तो ठामपणाने उभा आहे. आयुष्यात अशी संकटे येतात जातात, पण तुम्ही तुमच्यावरचा विश्वास कधी कमी होऊ द्यायचा नाही. पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला वेगवेगळ्या ऐकायला येत आहे. तर हिरवगार असं झालेलं, समृद्ध एकदम, खूप सुंदर असं महाकाय वृक्ष आपल्याला आता पाहायला मिळतील. आता पुढचा हा वृक्ष किती मोठा आहे पाहता मित्रांनो. असा महाकाय असा वृक्ष आहे. किती मोठा आहे झाड, हे किती दूरवर पसरलेलं, हे सुंदर असं सावली देणारं, वेगवेगळ्या पक्ष्यांचं निवासस्थान असणारं. मला वाटतं इथं पक्ष्याची घरटी दिसत नाहीत, पण पक्ष्यावर बसलेली दिसत आहेत. आवाज येतोय पक्ष्यांचा. मोठा हा बुंदा आहे ह्याचा, तर आत जाण्यास मनाई आहे. तर बाहेरूनच आपण पाहू शकता. मित्रांनो, या झाडाचं नाव आहे व्हाईट सिल्क कॉटन ट्री. तर 200 वर्षापूर्वीचं तब्बल हे झाड आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे इथं माहितीचा फलक दिलेला आहे. इंग्लिश आणि कन्नड भाषेमध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर इथं आपल्याला ऑडिओ गाईडसुद्धा उपलब्ध आहे, ते आपल्याला माहिती देऊ शकतात. पाहताय तुम्ही. पाहताय मित्रांनो, तर पोपट हे असे पक्षी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, फुलपाखरं, आवाज येत असेल आपल्याला. वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत मित्रांनो. तर इथं सर्व झाडांवर नावांच्या फलक पाट्या वगैरे काही दिलेल्या नाहीत, त्यामुळं आपल्याला बरीच नवीन नवीन झाडं आहेत ती. काय शोभेची म्हणजे शोची झाडं आहेत ती, त्याचबरोबर काय काय असे मोठे मोठे वृक्ष आहेत, तर मोठी मोठी झाडं आहेत. तर त्याची नावं आपल्याला काही माहिती नाहीत, पण खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. वेगवेगळे पक्षी किलबिलाट करत आहेत. तर आतमध्ये मित्रांनो आपल्याला असे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, थंड पेय अशा प्रकारची आपल्याला स्टॉल पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारची. तर खूप असं मोठं भव्य असं हे बॉटॅनिकल गार्डन आहे. हे जे बगीचा आहे मोठा गार्डन बॉटॅनिकल, खूपच भव्य आहे. तर इथं ऑफिस आहे
डायरेक्टरेट ऑफ हॉर्टिकल्चर कर्नाटकाचं. आणि सर्वत्र आता तुम्हाला मागे आवाज येत असेल पक्ष्यांचा, विविध पक्ष्यांचा आवाज येत आहे. आणि पर्यटकसुद्धा आलेले, बाहेरून आलेले, परदेशातून आलेले सुद्धा इथं आहेत. आपल्या भारतातले पण बरीच लोक इथं आहेत. स्वच्छता यांनी खूप राखलेली आहे, भारी, एकदम भारी केलेलं आहे यांनी. मार्गाच्या कडेने झाडं, प्रत्येक ठिकठिकाणी कचरा कोंड्या. आता आलेलो आहे आपण बोनसाय पार्कमध्ये. तर विविध 20, 25, 30, 40 वर्षापूर्वीची झाडं इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. बोनसाय केलेली विविध झाडं आहेत, त्याच्यावर वेगवेगळी नावांच्या पाट्याही दिलेल्या आहेत. तर बोनसाय पार्कमध्ये आपण आलेलो आहोत. सुंदर असं आहे हे मंदिर आहे इथं. त्याचबरोबर वेल किती उंच गेलेला आहे, सुंदर अशी झाडं आहेत, किती सुंदर दिसायला आहे. खूप वर्षापूर्वीची आहेत ही, 20, 25, 30 अशा वर्षापूर्वीची झाडं आहेत. बोनसाय स्वरूपात तयार केलेली आहेत ही. तर हा आहे बोनसाय पार्कमधला व्ह्यू. ती उंच गेलेला वेल आहे पहा मित्रांनो हा. तर वेल नसून हा वृक्ष आहे मोठा, वेलीसारखा दिसणारा. खूप असं उंच आहे हे. तर याचं नाव माहिती नाही आहे मित्रांना, नाव काय आहे ते. तर सर्वात जुना असलेला हा खडक आहे मित्रांनो, खूप जुना आहे. आणि एक मोठ्या टेकडीसारखं आहे हे, यावर मंदिर सुद्धा आहे. पाहताय मित्रांनो, समाधी आहे इथं, इथून दिसणारा बेंगलोरचा हा व्ह्यू. उंच ठिकाण आहे, KSR यांची समाधी आहे इथं. तर मित्रांनो, हा जे गार्डन आहे बोटॅनिकल, खूप विस्तीर्ण आहे. विस्तीर्ण म्हणजे खूप, इथनं सगळ्या बेंगलोरचं दृश्य दिसतंय. मित्रांनो पाहताय हे जे तळं आहे, या तळ्याचा व्ह्यू. ह्या ज्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये तळा खूप मोठा आहे. तर ह्यात विविध कारंजे वगैरे आहेत, झाडी पण आहे आजमध्ये, बेटासारखं आतमध्ये आहे तळ्याच्या, खूप सुंदर असं. त्याचबरोबर हे कारंजे सुद्धा आहेत ठिकठिकाणी पाण्याचे, खूप सुंदर दिसतात. पक्षीसुद्धा आहेत ह्या तळ्यामध्ये. तर मित्रांनो, तर आपल्या आता बऱ्यापैकी कवर झालेला आहे. आता आपण थोड्याच वेळात निघण्याच्या मार्गावर आहोत. थोडंसं इथं पाहणार आहे आणि निघणार आहे इथून. पहा कशी हिरवीगार झाडी दाट दिसते, खूप असं भारी वाटतंय. तर मित्रांनो, एवढ्या मोठ्या ह्या शहरामध्ये एवढं मोठं हे गार्डन असणं म्हणजे एक निसर्गाचा समतोल राखलेलं एक उत्तम उदाहरण आहे म्हणावं लागेल. कारण अतिक्रमण आजकाल भरपूर ठिकाणी केलं जातं आहे. पण हे जे बॉटॅनिकल गार्डन आहे, मला वाटतं खूप वर्षापूर्वीचं जुनं असावं, कारण इथं 200 वर्षापूर्वीची जुनी झाडं आहेत. तळंसुद्धा खूप मोठं आहे, बऱ्यापैकी एरिया कव्हर केलेला आहे या तळ्यानं.